बरं ठीक आहे, ओके. हे काय सर ग्रँड हळद. अरे हे काय? अरे तुम्ही एक एक ते कार्यक्रम करताय? अरे मी सुद्धा आहे वर पक्षात, विसरलात की काय? काका तुम्हाला कसं विसरू, पण मला वाटलं तुम्ही आसावरीकडनं आहात. वा वा वा, असं कसं? आसावरीचा हात मागायला मी आलो होतो तुझ्या बरोबर. तुझ्यासाठी मी दत्ताच्या शिव्या खाल्ल्या आणि आता आनंदाच्या क्षणी मी माझा मान विसरेन कसा? अरे तुमचा मानच आहे तो काका, तुमच्या मित्राकडे मस्त मानपान करून घ्या. तुझं लग्न मी लावणार हाच माझा मान आहे. तू आता कसलंही टेन्शन घेऊ नकोस. अरे हा काका तुझ्या सोबत आहे. आता सगळे विधी आपल्या घरून होतील. हो काका कशाला? तू आता काही बोलायचं नाही. मी ठरवलंय ते मुकाट्यानं ऐकायचं. चला, आज आपल्या घरी तुझी हळद आहे. वाव, थँक्यू ग्रँड बेस्ट फ्रेंड. सर सर मी ना 10 वारी नसणार आहे. 9 वारी म्हणायचंय तिला. 9 वारी. शुभ्रा, अगं काय आहे हे? फुलांचे दागिने. अगं बाई, कोणी दिले? आई कोणी काय दिले, मी स्वतः करून घेतलेत खास तुमच्यासाठी. शुभ्रा, अगं म्हणजे मी हे सगळं घालायचं नको ग. लग्न ठरलंय ना तुमचं, नव्या आयुष्याची सुरुवात करताय. मला खरं सांगा, कसं वाटतंय? छान वाटतंय ना? मग करा की थोडी हौस मौस. सुनेचे सगळे हट्ट पुरवा. अगं पण शुभ्रा, लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलो असतो तर आजचा दिवस पाहिला असता का? आई, तुम्ही माझ्या हट्टासाठी माझं रजिस्टर लग्न करून द्यायला तयार झाला होतात की नाही? मग आता माझ्या हट्टासाठी हे सगळे दागिने घाला. हे बरं आहे तुझं, म्हणजे स्वतःचं लग्न कोर्टात जाऊन केलंस आणि तर मला हे सगळं घालायला लावतेस. अहो मी नव्हते एवढी लग्नाळू वगैरे, आणि मी प्रॅक्टिकल होते. अशी स्वप्नच नाही पाहिली मी माझ्या लग्नाची कधी, खरंच. पण तुमच्या बाबतीत ना हे सगळं करावं असं वाटतंय. म्हणजे ना सगळं असं रीतीप्रमाणे व्हावं असं वाटतंय हो. तुमच्या लग्नाच्या दिवसाची खूप स्वप्न पाहिली आहेत मी, आणि इतक्या खडतर प्रवासानंतर फायनली आज तो दिवस आलाय. मी तर खूप एन्जॉय करणार आहे. आणि हे असं तसं लग्न नाहीये, हे लग्न खास आहे. कारण इथे एक सून सासूचं लग्न लावून देणार आहे. मग ते खास व्हायला हवं की नाही? चला तयार होऊया. थांब. अगं शुभ्रा, मला खरंच खूप विचित्र सगळे वाट बघतायत आपली. सॉरी ताई, तू? अय्या सॉरी, किती छान दिसतेस.
आता थांबू नका. आपण काहीही चुकीचं करत नाही आहोत. चला ना आई, चला. सवरताई, अगं किती हा नट्टापट्टा केलास. तू असेल असं वाटलंच नाही मला. अचानक पूर्णच बदललीस ग. अगं बाई, खरंच किती सुंदर दिसते असावरी. काय सुंदर दिसतीये. असावरी त्याला हे सगळं शोभून दिसतं का. साधीच बरी दिसते ती. हे सगळं शुभ्राच्या नादी लागून केलं असशील ना तू. आजोबांना नाही चालणार. कोण म्हणालं मला नाही चालणार. आजोबा, ही प्रज्ञा म्हणतेय. मी सुधारलो, पण ही पांढरी म्हैस काही सुधारायची नाही. कुणी बोलवलं तिला इथं. बघा ना आजोबा, पण मग आता मी काय करू हिचं. बकोटीला पकडून बाहेर काढ. चालेल, जशी तुमची आज्ञा. चल. ताई सांग नाहीला. अगं मी मला जे वाटलं तेच बोलले. तू सांग नाहीला. ए शुभ्रा, जाऊ दे नको बाळा. अहो बाबा, आपण हिला बाहेर काढलं तर कारखानेच काकांना काय वाटेल. प्रज्ञा, माझ्या मित्रासाठी तुला माफ करतोय. चांगलं बोलतायत नसेल तर गप्प राहा. परत असावरीच्या बाबतीत काही बोललीस तर याद राख. करा सुरुवात. या काकू, मला सांगा हा सगळं. हळदीमध्ये तिखट टाकलं ना तर हळदीचा रंग बदलेल. आणि त्या आगाऊ शुभ्रालाही कळेल की याच्यात काहीतरी गडबड आहे ते. मग ती ही हळद असावरी त्याला लावून नाही देणार. तिखट नाही घालता येणार. ब्लीचिंग पावडर ही जर हळदीमध्ये घातली ना तर कोणालाही कळणार नाही. आणि अशी स्पेशल हळद लावल्यानंतर असावरी ताईचा रंग जो काही उजळेल ना. असावरी किती सुंदर दिसते ना. हो, नवरीच्या चेहऱ्यावर किती ग्लो आलाय ना. हो ना. थोड़ा ड्रामा और ढेर सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री।